नमस्कार मित्रांनो, राज्यात अनेक पोटनिवडणुका होत आहेत. गेल्या 1 ते 2 महिन्यात राज्यात महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत अशा अनेक महत्त्वाच्या म्हणजेच मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पार पडल्या. त्या सर्व EVMवर झाल्या. राज्याच्या व देशाच्या जनतेच्या मनात EVMविषयी शंका आहेत. अनेक जण आरोप करत असतात की भाजपा ही EVMमध्ये घोटाळे करूनच जिंकून येते. त्यामुळे EVMवर निवडणुका न होता बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी अनेक ठिकाणी केली जाते. अशीच एक महत्त्वाची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली आणि भाजपाला तिथे अगदी एकच जागा मिळाली आणि बाकी सर्व जागा इंडिया आघाडीला मिळाल्या. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर भाजपाचा कसा सुपडा साफ झाला ते आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात व देशात अनेक ठिकाणी निवडणुका झाल्या. अशीच एक महत्त्वाची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत या जनतेच्या मागणीनंतर आता तो जो निकाल हाती आलेला आहे ते पाहून भाजपाच्या मनात जे काही चालू होतं आणि जनतेच्या मनात जे चालू होतं त्यावर शंका अशी उपस्थित केली जात होती. आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर भाजपाचा कसा पराभव होतो हेच सर्वांसमोर आल्याने भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे आणि इंडिया आघाडी यांनी घवघवीत यश मिळून एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे. आपण बघणार आहोत की कोणती निवडणूक होती. तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही आघाडी होती आणि अनेक नगरपालिकांमध्ये त्यांना स्पष्ट वर्चस्व मिळालं होतं. परंतु भाजपाची देशात राज्यात सगळीकडे सत्ता आहे, परंतु भाजपाला तिथे सुपडा साफ करून घ्यावा लागला. अनेक ठिकाणी EVMवर ज्या काही निवडणुका होत्या त्या रद्द होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे भाजपाला याचा फटका बसला की काय अशी सुद्धा जोरदार चर्चा रंगलेली आहे. तेलंगणा राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यामध्ये 116 जागांपैकी 115 जागांवरती भाजपा विरहित असे निवडून आलेले आहेत. त्यामध्ये भाजपाला फक्त एकच जागा मिळाली होती आणि इतर पक्षांना काँग्रेसला 90 आणि इतर BRS आणि इतर छोटे मोठे पक्ष मिळून सर्वांना 115 जागा, 116 पैकी 115 जागा या विरोधी पक्षांना मिळाल्या आणि भाजपाला फक्त एकच जागा मिळाली. त्यामुळे आता EVMविषयी जनतेच्या मनात अजूनही शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात अशी जनतेची आणि विरोधी पक्षाची मागणी आहे. ती योग्य आहे का असा सुद्धा मोठा विचार आता समोर आलेला आहे. तेलंगणा राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहेत. 423 नगरपालिका वार्डाचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसने तब्बल 224 वार्डामध्ये विजय मिळवला आहे, तर भाजपला केवळ 37 जागा मिळाल्या आहेत. तर BRS म्हणजेच भारत राष्ट्र समितीने 131 जागा जिंकलेल्या आहेत. राज्यातील 116 नगरपालिका आणि 7 महानगरपालिकांसाठी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी राज्यभरातील 123 केंद्रावर सुरू होती. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस विरोधी भाजप आणि BRS यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या निकालामुळे राज्यात कोणत्या पक्षाची लाट आहे याचं चित्र स्पष्ट झालं. या निवडणुकीमध्ये मतपत्रिकेद्वारे म्हणजेच बॅलेट पेपरद्वारे मतदान झाल्यामुळे मतमोजणीस अधिक वेळ लागला. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली होती. मतमोजणी केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 12,000 पोलीस कर्मचारी आणि रॅपिड ॲक्शन टीम तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी कक्षात केवळ मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक उमेदवार आणि त्यांचे निवडणूक व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतमोजणी केंद्राबाहेर आणि स्ट्रॉंग रूमजवळ वेबकास्टिंगची व्यवस्था केल्याचे सांगितले. या निवडणुकीत 73% अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील एकूण 2,996 वार्डापैकी 1,728 वार्डांचे निकाल अधिकृतपणे जाहीर झाले. त्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने जवळजवळ 1000च्या आसपास वार्ड जिंकले. BRS पक्षाने 400, भाजपाने 150, MIMने 30 वार्ड जिंकले आहेत. CPI म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 7 जागा मिळाल्या, तर इतर पक्षांनी 24 जागा जिंकल्या. अपक्ष उमेदवारांनी 105 जागांवर विजय मिळवला. म्हणजेच बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर इंडिया आघाडीला चांगलं यश यामध्ये मिळू शकतं. म्हणूनच विरोधी पक्षांनी
EVM सोडून आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी महत्त्वाची मागणी करावी असं जनतेने सांगितलं.